घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. विशाळगडावरच्या प्रार्थनास्थळासंदर्भातला अतिक्रमणाचा प्रश्न धार्मिक तेढ निर्माण होणार नाही अशा रीतीनं सामंजस्यानं आणि समन्वयानं सोडवावा, खासदार शाहू महाराज यांचं कोल्हापुरात प्रशासन आणि नागरिकांना आवाहन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी लातूर जिल्हा बँक शून्य खाते जमा बँक खात्याची सोय उपलब्ध करून देणार असल्याची लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांची माहिती. अहमदनगरच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेळीपालन विषयक 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण. विविध तज्ज्ञांकडून उपस्थितांना शेतीपालनाच्या शाश्वत आणि किफायतशीर पद्धतींविषयी मार्गदर्शन. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग इथल्या स्मृती भवनात राष्ट्रीय सुरक्षा जवानांचा आपत्कालीन परिस्थितीतील सज्जता आणि नियोजन राखण्यासाठीचा प्रात्यक्षिक सरावात दिल्ली स्थित अनेक जवानांचा सहभाग. मुंबई गोवा महामार्गावर दुरुस्ती आणि पुलाचे गर्डर बसवण्याचं काम सुरू. या कामासाठी 11 जुलै ते 13 जुलै हे 3 दिवस सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या कालावधीत महामार्ग राहणार बंद. नागपूरमध्ये अमरहांगणा रोड परिसरात एका घरात आढळली सापाची 14 पिलं. विदर्भ सर्पमित्र समितीच्या स्वयंसेवकांनी सर्व पिलांची सुखरूप सुटका करून पिलांना नैसर्गिक अधिवासात सोडलं. रायगड जिल्ह्यात महाडमध्ये उधळलेल्या रेड्याच्या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी. अथक परिश्रमानंतर रेड्याला पकडण्यात वनविभागाला यश. वाशिम जिल्ह्यात धानोरा भुसे लघु सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर वाढलेली झाडं धरणासाठी धोकादायक असल्यानं लवकरात लवकर तोडावीत अशी ग्रामस्थांची पाटबंधारे विभागाकडे मागणी. वर्धा जिल्ह्यातला देवळी तालुका ठरला निराधारांच्या बँक खात्यासोबत आधार कार्ड जोडण्यात अग्रेसर. 10,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांसोबत जोडले. आणि बीड जिल्ह्यामधल्या अंबाजोगाईमधल्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाल अतिदक्षता विभागासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 22 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर. आता वळूया पुढच्या बातम्यांकडे.